नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा शालेय स्पर्धा परीक्षांना आपल्याला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी विचारली जाते. मित्रांनो, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी एकदम फास्ट मध्ये कशी करायची बघा. काय करायची मित्रांनो, ह्याचा आपल्याला माहितीये बेरीज आणि वजाबाकी करताना छेद समान लागतो. आपलं कामच तेवढे फक्त छेद समान करायचा. छेद फास्ट मध्ये कसा समान करायचा? 3, 4 आणि 6 यांच्या पाड्यातली संख्या घ्यायची, बरोबर. आणि त्यातली लहानात लहान घेतली म्हणजे त्यालाच म्हणायचं लसावी, बरोबर का. यांच्या पाड्यातली संख्या घेऊ. बघा ती लसावीच्या ऐवजी मी डायरेक्ट तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो, बरोबर. काय? सर्वात मोठी संख्या घ्यायची, त्याचा पाडा लिहायचा. चला, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, बरोबर का. चेक करीत चालायचं कोणती संख्या तिघाच्या पाड्यात येते. बघा 6चा पाडा लिहिला म्हणजे सगळे 6च्या पाड्यात येणार आहेत. बघा 4च्या पाड्यात 6 येतात का? नाही येत, विषय कटला, बरोबर. पुन्हा 4च्या पाड्यात 12 येतात का? येतात, म्हणजे 12 आहे. पुन्हा 3च्या पाड्यात 12 येतात का? आहेत, म्हणजे तिन्ही संख्येने 12ला भाग जाते. काय अडचण आहे? नाही. मग मला सांगा, आपण 3 ला 12 करू शकतो का? करू शकतो. 3 चोक 12. 4 ला 12 करू शकतो का? करू शकतो. 4 त्रिक 12. 6 ला 12 करू शकतो का? हो. 6 दुनी 12. एवढंच करायचं, सिंपल. चला मग काय, 3 चोक 12, वरी पण 4 न गुणा, पुन्हा 4 त्रिक 12, वरी पण 3 न गुणा, 6 दुनी 12, वरी पण 2 न गुणा. काय अडचण आहे का? एकदम फास्ट मध्ये. आणि प्रॅक्टिस केली तर आणखी फास्ट होते बघा. चला, बेचोक 8, प्लसला प्लस, 3 त्रिक 9 आणि वजाला वजा, बेक बे. आता सर्वांचा छेद समान झालाय. अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना छेद समान असल्यावर एकदाच लिहायचा, काही अडचण नाही. 3 चोक 12, 4 त्रिक 12, 6 दुनी 12. सोडवा आता बाकीच्या. 8 आणि 9 17, 17 वजा 2 15, 15 छेद 12 उत्तर आपलं आलेलं आहे. जर आणखी रिड्यूस होत असेल तर करूया. बघा चला, काय 3 चोक 12, 3 5 15, म्हणजे उत्तर काय आलं आपलं शेवट 5/4. 15/12 पण बरोबर आहे आणि 5/4 पण बरोबर आहे. धन्यवाद.